नमस्कार सगळ्यांना, कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आज फायनली मी आपल्या बाळासाठी तर काजळ पाडायला घेतलेले आहे. बघा बरेच दिवस झाले म्हणत होती आज काजळ काढून उद्या काढून, पण काय वेळ भेटला नाही. आज वेळ भेटलाय तर म्हणलं पडदेशी काजळ काढून घ्यावं, कारण आपलं बाळ आता 1 महिन्याचं होईल पूर्ण. उद्या सोमवार आहे आणि उद्या जन्माचा वार आहे बघा बाळाचा. आणि 29 तारखेला महिना पूर्ण होतोय. म्हणजे वारावरती धरायचं का तारखेवरती धरायचं? बाळाच्या मम्मीला विचारून कसं धरायचं पिलू? हा कसं धरायचं? महिन्यावर ते ह्याच्यावर धरायचं, तारखेवर. तारखेवर का? चला तारखेवर तर तारखेवर. तर म्हणलं आता काजळ पाडून घ्यावं, कारण जन्मल्यापासून तिच्या डोळ्याला काजळ नाही लावलेलं. असं हाताला मस्त असं लावलेलं आहे काजळ, नंतर हाताला लावलंय, इथं गालाला लावलंय, कपाळाला लावलंय इथं. म्हणजे असं फक्त डोळ्याला नाही लावलं ना. मग डोळ्याला म्हणलं आपलं विकतचं काजळ नको, त्याच्यात केमिकल वगैरे काय पण असते. त्याच्यामुळे ही ना बघा मी या कापसामध्ये ना घरगुती आपला कापूस आहे घरच्या रानातला, म्हणजे रानातल्या झाडाचा. तर याच्यातलं बिंब इथं काढलेत मी. आणि इथं याच्यात हे ठेवले, बदाम ठेवले आणि असं त्याला लपेटून घेतलंय. आणि ही आता तूप घेतलेलं आहे बघा मी. आणि हे तुपात आहे ना ही अशी वाट लावणार आहे आता मी. ही अशी फायनली तुपात वाट ठेवली. आता ही काजळ पाडल्यावरती ना बघू याचं म्हणजे काजळ संध्याकाळी बनवते का उद्या, कारण आता 5 वाजलेत बघा. आता चहा पाणी करायचं, चहा वगैरे केल्यावरती नंतर नाही का स्वयंपाक ही बनवायचा. नंतर ना आपलं नंतर ना स्वयंपाक वगैरे करायचा ना. त्याच्यामुळे याला फक्त आता पाडून चांगलं ती काजळी सगळी काढून स्वच्छ याच्यात ठेवून द्यायची. तर तूप थोडंसं कमी पडलं म्हणून अजून तूप मी याच्यात घालते, कारण भरपूर काजळी पडावा असं. तिला 12 महिने तर काजळ गेलं पाहिजे. आणि ती काजळ केमिकलच आहे ना, ती वापरायचंच नाही कशालाच. हेच वापरायचं आता प्रत्येक म्हणजे हाताला पायाला. किती तूप होते बासकी, वास यायला लागला मरणाचा त्याचा. तुला ती खायला लागतो ग रोज, त्याच्यामुळे तुला ती हे होत. मग काय तर खाऊन कंटाळा आला तर वास येतो. ही प्लेट घेतली बघा मोठी, आणि याला आहे ना मी एक खोबऱ्याचं तेल आहे ना लावले बघा ह्याला पूर्ण असं, कारण आहे ना काजळी याला पकडून ठेवावी याने प्लेटनी, म्हणून नाहीतर ती पडून जाईल म्हणून. आणि हे तेल असं तेल घेतलेत, कारण हे ना असं दिवा लावून मी असं ठेवणार आहे. तर फायनली आता मी दिवा तसं कशाला ठेवते पार्ट, म्हणजे डायरेक्ट कोपऱ्यांवर ठेवायचं ते. म्हणजे पार्टच की, पण ती कोपऱ्यांवर ठेवायचं, प्याल्यांवरती कोपरा ठेवायचा. कोपरा आला पाहिजे. ते लय जवळ जवळ आत घेतलंय ते. करते आता सध्या ठेवलंय तर घेतलंय मी बघायला. बागा घेतल्या ती बघितलं तर लय खाली होतं. मग म्हणलं याच्यात नाही का नाही बसायचं, लाव का? जय भगवंता, माझ्या बाळासाठी काजळ पाडते, चांगलं काजळ पडू दे. तोप तोप काय झालं ग तुम्हाला हसायला? आता हे काजळ बनवणार आणि पहिलं ना मी माझ्या डोळ्यांना लावून बघणार आणि मग बाळाला लावणार, कारण नाही का असं जळजळ ही होऊ नाहीत ना डोळं, त्याच्यामुळं. तर ही दिवा लावलेला आहे फायनली मी. आणि ह्या दिवा ना आता असं ठेवते मी. थांबा, ठेव का? बसला ना? आतमध्ये नको ठेवू ग. तो आतमध्ये नाही ठेवायचं, वरती ठेवायचं. हा हे अलीकडे अलीकडे टोक टोक टोक. लक्षात नाही आलं ग तुम्ही कसं म्हणताय. ते अलीकडला थोडस अलीकडे. हा ओके, मधोमध आलं पाहिजे. कशी बघते ही दिवा. दिवा कुठे नाही मध्ये नाही, इकडे घ्या थोडा. हा हा थोडासा साडा. ओके ओके ओके. तर आता ही ना असाच दिवा ठेवायचा, सगळं ते वाद सगळी जळूस्तो का. आणि बदाम त्याच्यात ठेवलेत ना. स्वीटी मला म्हणत होती, तर इथं बघा स्वीटी आणि तिची मैत्रीण या म्हणलं तुम्ही पण इकडं. तर ह्या दोघी जण बसले तर यांनी व्हिडिओ घेतला एकामेकीला. का ग हसतायत तुम्ही? तर ह्या दोघी म्हणत होत्या आम्ही रील्स भरपूर बघितलेत मम्मी, तू ना वव्याचा दिवा लाव, हाय ना. वव्याचा दिवा लावायला सांगत होत्या दोघी. म्हणलं ववा तिखट असतो आणि मी ऐकलं पण नाही आणि बघितलं पण नाही.
त्याच्यामुळे ओव्याच्या नको म्हणलं आपलं तुपाचा दिवा. आणि आला का काय नाही खरं, यांनी रेसिपी चालू केली कसं कसं करतात ती. इतक्या वेळ काय झालं मग, इतक्या दिवस काय झालं मग, हा घ्या तुमचा मोबाईल. तर आता ना मी ती काजळ सगळं व्यवस्थित करणार आहे. आणि आई मला म्हणली की तूप नको टाकू म्हणली, नंतर ना काजळ बनवताना त्याच्यात आहे ना आपलं खोबऱ्याचं तेल टाक. तर काजळी सगळी काढली आणि त्याच्यात खोबऱ्याचं तेल टाकून मी बनवणार आहे काजळ आपल्या बाळासाठी. तर बघा इकडं चाललंय आता पडते काजळी. चलू द्या, तुम्ही गप्पा मारा तिकडं. आणि मी जाते आता, हात वगैरे धुती आणि चहा ठेवते. तर सगळेजण चहा पेत्या. मग ताईंला ह्यांना पण जायचंय गावात. काय झालं, तर बाहेरचं वातावरण बघा. आज आहे ना सकाळपासून पाऊस ये जा करतोय. 2-4 वेळा तरी कपडे काढायला लावली पावसाने, 2-4 वेळा वाळत घालायला लावली. तर चला आता बघू आपण रानामध्ये आपला कांदा ना औषध मारलेलं, ती गवत कितपत जळलंय किती राहिले मी तर बघितलंय, पण तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला दाखवून आहे ना आज भिजवून पण घेतलाय बघा कांदा. तर पाणी निघल्यामुळे इकडचं वापर राहिले तर आणि इकडचं झालेत. हे बघा तुळस कशी हिरवीगार आली मस्त अशी. ही बघा आपला कांदा. तर इथून इकडं ना भिजवायचा झालाय बघा. आणि इकडचा राहिलाय, ही पण सारा झालेला आहे. ही मधला इथं नाही का, इथून दार आहे ना त्याच्यामुळे ही सारा झालाय. ही मधला राहिलाय. 1 2 3 4 5 तिकडून 6 आणि ही 1 7 सारं राहिले तर भिजायचं. आणि बाकीचं सगळं भिजलेत. तर गवत आहे ना हे असं बघा सगळं जळून चाललं या. तरी पण ह्याला एकदा खुरपून काढावं लागलं. हे असं आपला कांदा आलेला आहे बघा, मस्त असा कांदा आलाय. सगळ्या इथून तिथून लाईनमध्ये दिसतो या. बघितलं का, दिवस चाललाय आता मावळायला. आपलं घराच्या साईडचं वातावरण तुम्हाला तर माहितीच आहे. मला बघन तेवढं भारी वाटतं, त्याच्यामुळे तुम्हाला पण दाखवायला मला भारी वाटतं, त्याच्यामुळे मी दाखवत असते बघा. तर चला आता बघू. दिवा तर लावून ठेवलाय, आता वाटी भरून तूप टाकलेलं आहे. मग किती वेळ दिवा चलतोय आणि किती काजळी पडते काय होतंय ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तूप बनवताना सांगेन. कारण आता मी फक्त काजळी काढून व्यवस्थित नीट स्वच्छ भांड्यात ठेवणार आहे झाकून. आणि उद्या त्याच्यात तेल मिक्स करून एखादी छोटीशी डबी चांगली बघून त्याच्यात भरून ठेवणार आहे ते काजळ. तर इकडं ना मी सगळ्या गवार काढून टाकल्या बघा. आणि त्याच्यात आहे ना परत अजून गवार लावले. तर ही बघा ही भिजवून घेतलं आहे आज कांद्याबरोबर. आणि ह्या रानातलं आहे ना ह्या वाफ्यातलं सगळ्या गवार काढल्या, स्वच्छ केला वाफा. आणि नंतर ना दुसऱ्या नवीन गवार लावल्यात. तर गवारीचा डब्बा इथंच होता, इळा इथंच आहे बघा, डबा पण इथंच होता. दाजींनी बहुतेक नेला असेल घरी, मी तर नाही नेला घरी. आणि वांग्याला पण चांगली फुलं लागायला लागलेत. आणि तिकडे बघा दाजी गवत गोळा करतात आपल्या रानातलं. हे बघा त्या रानात पण दाजी म्हणतात कांदा करायचा आहे. दिसलं का, एकटंच आहे तिकडं. मला काय बाळामुळे इकडं तिकडं जाता येत नाही जास्त लांब. कारण थोडं इकडं तिकडं गेली की लगेच स्वीटी हाका मारते, फोन करते ये म्हणून. त्याच्यामुळं मी काय इथल्या इथं येते, इथल्या तिचा आवाज येतो, त्याच्यामुळं इतक्या लांब काय जात नाही. तर त्याच्यात सकाळी ती रान काकरून घेतलं बघा. आणि त्याच्यात कांदा करायचा आहे. आणि तुरी पण सांगितले, तुरीचं बी आणि कांद्याचं बी सांगितले. आणि आपला ऊस बांधायचा आहे ना, ऊसाला खत एक बघा सगळं आणलं या, म्हणजे घरी नाही आणलं अजून. त्यांच्या मित्राला सांगितलं फोन करून बिगोनवरनं येताना आण म्हणून गाडीमध्ये टाकून. तर हे बघा आलं गवत टाकायला, टाकलं बघतं तिकडं. चला ती एक रान आहे आपलं, तिकडं ऊस दिसतोय ती एक आहे. आणि तिकडं मोठं झाड दिसतंय ना तिकडे एक आहे रान. तिकडं 1 2 3 4 जागेवरती असं रान आहे आपलं एवढं एवढं. तर चला काय नाही, व्हिडिओला करते इथं चेंड आता. आणि बघू काजळ किती पडतंय, कसं पडतंय, व्यवस्थित होतंय का नाही ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर आता दाजींना आवाज देते, चहा प्यायला बोलवते आणि चहा ठेवून घेते. तर तुळशीची रोपं लईच भारी भारी आले ती. ही बघा मी लावलेलं ना ती आली नाही तर. आणि अशी इतकी ही नाही तुळशीचं, मला वाटलं तुळशीचंच आहे. ही जांभळ आहे, ही तुळस आहे, ही पण तुळस आहे, ही सगळी तुळशीची रोपं. कडीपत्ता इथवर आलाय बघितलं का, ही तुर आहे, तुरीचं पण आलं. ही बघा तुळशीची रोपं सगळी, ही तुळशीची रोपं इथं. आणि मी ना लावलेलं इथं बघा, ही पण आलं या, इथं पण आलं इतकं मोठं बघितलं का, इथं पण छोटं या.
आणि मी जी तिथं आहे ना डब्बा दिसतोय ना त्या डब्यामध्ये ना तुळशीचं बी मंजुळा टाकलेलं इथल्या तुळशीच्या काढून बघा. तर त्या आल्या नाहीत आणि ह्या साईडला सगळी रोपं आलेत. तर आता इथली रोपं ना चांगली थोडी मोठी होऊन देते आणि त्याला पाणी टाकून काढून डब्यामध्ये कुंडीमध्ये लावते चांगली मस्त अशी. चला असू द्या काय नाही, व्हिडिओला करते इथं चेंड. बाय बाय.